अध्याय 2. हा अध्याय मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. माझा एक मित्रही म्हणाला होता की त्याचा दुसरा अध्याय अतिशय आवडता आहे, आणि विचार करता मलाही ते पटले. कारण गीतेतील बहुतेक सर्व मूलभूत आध्यात्मिक संकल्पना या अध्यायात श्रीकृष्णांनी ढोबळपणे मांडल्या आहेत. पुढे जाऊन त्यांचा अधिक विस्तार केला आहे. त्यामुळे या अध्यायातील बहुतेक सर्व श्लोक मी घेत आहे. 10व्या श्लोकापर्यंत अर्जुनाची मनस्थिती आणि तो युद्ध का नाही करणार याचे तो देत असलेले समर्थन पहिल्या अध्यायावरून पुढे चालू आहे. 11व्या श्लोकापासून श्रीकृष्णांचा उपदेश सुरू होतो. अकरावा श्लोक. जयाच्या करावे वृथा तू न दुःखा, करीसी कशाला तयाच्याच शोका. जणू जाणता तू असा बोलतासी, शुचावे न जिवंत किंवा मृतासी. बारावा श्लोक. असे ना की मी वा तुवाही नसावे, समस्ता नराधिपतींनी नसावे. जसे पूर्वकाली असावे समस्ती, तसेची रहावे भविष्यी अनंती. तेरावा श्लोक. शरीरासी एका अवस्थाची तिन्ही, कधी बाल होई पुढे दोन आणि. तसा हाच आत्मा असे एकलाची, शरीरे धरी मात्र नाना तऱ्हाची. चौदावा श्लोक. मनुष्यास पंचेंद्रियेही असावी, तयापासूनी सुख दुःखे मिळावी. परीती जशी येत जाती तैसी, म्हणून सहावेची धीरे तयासी. पंधरावा श्लोक. न बाधा सुखाची कदापि जयासी, तसेची न दुःखे छळावे हित्यासी. असे दोही माझी अभिन्नत्व जासी, मिळावी ही मुक्ती अशा माणसासी. सोळावा श्लोक. शरीरात जो राहिला सर्वव्यापी, नशे तो न केव्हाही जाणा कदापि. अविनाशी आत्मा म्हणावेची त्याला, न कोणी शके नष्ट करण्यात याला. अठरावा श्लोक. न मोजू शके कोणीही यासी पार्था, अविनाशी आत्मा सदाची राहता. परी नष्ट होती शरीरे जनांची, लढावे तुवा अर्जुना वेळी याची. बावीसावा श्लोक. जशी होत वस्त्रे जुनी ती त्यजावी, नवी ती ही कोरी मनुष्या मिळावी. जीवात्मा थकितास त्यागी शरीरा, करी धारणा तो नवीना शरीरा. तेविसावा श्लोक. न शस्त्रे कुणी त्यास तोडी शकावे, न अग्नीत त्याने तसेची जळावे. न पाण्यात त्याने कधीही भिजावे, न वाऱ्यामुळेही तयाने सुकावे. पंचविसावा श्लोक. दिसावा न आत्मा कळावा कुणासी, विकारी ही नाही असे जाण त्यासी.
कळाली ही संकल्पना ज्या मनुष्या, शरीरास जाणे स्वभावे अशोच्या. 28वा श्लोक. मनुष्ये जसाही जगी जन्म घ्यावा, कधी ना कधी मृत्यू त्यासी ग्रसावा. मरे त्यास जन्मा न येणे टळावे, तयाच्याची शोका कशाला करावे. 31वा श्लोक. स्वधर्मा मनुष्ये न सोडावयाचे, म्हणून तुवा युद्धे झुंजावयाचे. अधर्मासी नष्टावयासी लढावे, तुझा तोची क्षत्रिय धर्म स्वभावे. 32वा श्लोक. लढाई करीसी प्रसंगी अशाची, खुलावे जणू स्वर्गीचे दार तेची. मिळे हीची संधी जया क्षत्रियासी, अति भाग्यशाली म्हणावे तयासी. 33वा श्लोक. जरी टाळीसी तूची पार्था लढाई, जगीच्या तुझ्या कीर्तीचा नाश होई. स्वधर्मा म्हणावेची मुक्ती उपाया, त्यजोनी तया पाप जोडी जघन्या. 34वा श्लोक. जरी तू रणाही त्यजोनीच जावे, तरी तू धनी लोकनिंदेसी व्हावे. असे ते अति क्लेशकारी तुलाही, नको सज्जनासी अकीर्ती जराही. 38वा श्लोक. सुखाची की दुःखाची प्राप्ती ही होता, लढाईत हारी की जिंकी न चिंता. अलाभी व लाभी तुवा भेद नाही, न लागे तुला पाप शंका न सोही. 40वा श्लोक. करोनीच कर्मासी चिंता नसावी, जरी ते अपुरे की पूर्णत्व पावी. पुरावे करिता असे स्वल्पतेही, भयातून तारावयासी कितीही. 41वा श्लोक. असावी ही इच्छा प्रपंची सुखाची, कदापि नसे निश्चयी बुद्धी त्याची. परिजासी कांक्षा मिळावीच मुक्ती, निशंकी असेची तयाचीच वृत्ती. 42वा श्लोक. करावीची प्राप्ती सुखाची म्हणून, असे वर्णिले कर्मकांडासी ज्यांनी. तया वेदवाक्या प्रमाणी धरोनी, नसे अन्य काही असे मूर्ख मानी. 44वा श्लोक. जयासी असे लालसा विषयांची, असे बुद्धीही विभ्रमित तयाची. म्हणून नसे निश्चयी त्याची वृत्ती, तयासी नसे आत्मज्ञानाची प्राप्ती. 45वा श्लोक. नसो मी की तूही त्रिगुणात यजोनी, त्यजी द्वैत सत्ये दृढत्व असोनी. न चिंता असो ऐहिकाची जराही, सदा आत्मसुखी तयासी रतीही. 46वा श्लोक.
असे होत जे काम कष्टे विहिरी, विनायास होईल तेची समुद्री. मिळे वेद तेव्हाची होते जसेची, मिळे कर्मयोगे मनुष्या तसेची. 47वा श्लोक. अधिकार तुझा प्रयत्न करावे, फळासी गृहीता तुवा ना धरावे. हलाशा धरोनी न कर्मा करावे, न कर्मा कधीही कुणीही त्यजावे. 48वा श्लोक. असावे मनस्थिर ईशी सदैव, करिताही कर्मे अनासक्त भाव. फळा जायते वा न सिद्धीस पावे, नसे भिन्नता त्यास योगी म्हणावे. 49वा श्लोक. खलाशा धरोनीच कर्मा करावे, तयासीच निकृष्ट लोकी म्हणावे. असे जो करी कर्म स्वार्थी म्हणावे, तरी ईश्वराध्यात कर्मा करावे. 50वा श्लोक. जयाची स्थिती ईश संधानी राही, तयासी नसे पाप वा पुण्य दोन्ही. म्हणून तुवा योग साधोनी घ्यावा, अकर्ता असे तोची योगी म्हणावा. 51वा श्लोक. फला त्यागुनी कर्म योगी असावे, तया बुद्धियुक्तासी ज्ञानी म्हणावे. फिरोनी जगी मर्त्य त्याने न यावे, चिदानंद लोकीच त्याने रहावे. 52वा श्लोक. म्हणावे असे सृष्टी मायाची साच, भ्रमालंघुनी जाय बुद्धी तुझीच. असे ऐकिले ऐकिणे राहिले ते, तयापासूनीची असावे अलिप्ते. 53वा श्लोक. तुझ्या बुद्धीने ऐकिले वेदवाक्या, भ्रमिली असे पार्थ मोही जगाच्या. जशी ती तुझ्या आत्मरूपी स्थिरावी, स्थिती योगयुक्ती तुवा प्राप्त व्हावी. 54वा श्लोक. अर्जुन म्हणे, स्थितप्रज्ञ कोणास कृष्णा म्हणावे, जयाने समाधी अवस्थी असावे. असावी ही बोली कशी ती तयाची, कशी या जगी वागणुकी ही त्याची. 55वा श्लोक. भगवान म्हणाले, समस्ता ही पार्था मनोकामनासी, न द्यावे महत्व त्यजावे तयासी. समाधान ते अंतरीची असावे, तयासी स्थितप्रज्ञ लोकी म्हणावे. 56वा श्लोक. असावी ही दुःखांची प्राप्ती न शोची, नसे कामना त्यासी थोडी सुखाची. न कांक्षाची न क्रोध भीती तयासी, स्थितप्रज्ञ लोकी म्हणावे तयासी. 57वा श्लोक. नसे मोह जासी जराही सदाची, अशुभाची वेळा असो वा शुभाची.
शुभाने अशुभामुळे वा जयासी समत्वी स्थितप्रज्ञ जाणा तयासी. 58वा श्लोक. जसे आपले पाय ओढोनी घ्यावे असे कासवाने स्वभावे करावे. स्थिरत्याची प्रज्ञा ही जीविषयाही दुरी ठेवते इंद्रियापासूनही. 59वा श्लोक. जरी इंद्रिये नांदती विषयीती मनी वासना त्या तशाची राहाती. प्रभू दर्शनाची मग प्राप्ती व्हावी मनाची तरी पूर्ण शुद्धी घडावी. 60वा श्लोक. जरी ज्ञान तेही कुणासी असावे प्रयत्ने तरी इंद्रियासी दमावे. असावी अतिशक्तिशाली परीती मनासी लुभावून आकर्षितीती. 61वा श्लोक. म्हणूनीची कांक्षा नसाव्या जराही मनाने असो ध्यान माझे सदाही. जयासी असे साध्य हे या प्रपंची तयाची असे स्थिर बुद्धीच साची. 62वा श्लोक. विचारात थारा जरी विषयाला तयाचीच आसक्ती होई मनाला. मनी काम जन्मा तया पाठी घेई न होई जरी पूर्तता क्रोध येई. 63वा श्लोक. असे क्रोध मोहासी आणीत पाठी स्मृती होतसे विभ्रमिताची पाठी. स्मृती नाश होताची हो बुद्धी नाठी मनुष्ये नशावे जशी बुद्धी नष्टी. 64वा श्लोक. जयाने असे त्यागिले द्वेष इच्छा जरी भोग घेई समस्ता जगीच्या. मनासी न सोडी जरा मोकळेची तयासी मिळेती कृपा ईश्वराची. 65वा श्लोक. कृपा होई ज्याच्यावरी ती प्रभूची समूळीच दुःखे ही जाती तयाची. तयासी मनःशांती लाभे स्वभावे तशी त्याची बुद्धी स्वरूपी स्थिरावे. 66वा श्लोक. जयाचे मनासी नसे स्वस्थताची नसे बुद्धी आत्मस्वरूपी जयाची. अशासी नसेचीच शांती मनाची तयासी कशी प्राप्ती व्हावी सुखाची. 67वा श्लोक. जशी नाव जाई बुडोनीच तेव्हा हवा वादळी होय जोरात जेव्हा. तसे इंद्रिया पोषिता आवडीने तयाची ही बुद्धी हरावी मनाने. 69वा श्लोक. जनासी अडाणी असे जो प्रकाश असे तोची अंधार पार्था मुनीस. जयासीची अंधार बोली अडाणी तयाच्या प्रकाशी असावे मुनींनी. 17वा श्लोक. अनेका नद्यांनी भरावे जलाने न लंघावी सीमा महासागराने.
मिळे शांती त्यासी जयासी न इच्छा, परी नाही शांती तया जास इच्छा. एकाहत्तरावा श्लोक. जयाच्या मनीही नसाव्याची इच्छा, नसे त्यासी कांक्षा सुखांची इहीच्या. व माझे मलाही नसे त्यासी काही, तयासीच लाभे मनःशांती इही. 72वा श्लोक. जयासी स्थिती प्राप्त होई अशीही, तयाने पडावे कदापि न मोही. मरावे तयाने अशा त्या स्थितीत, असे ईश्वरी तोची तल्लीन होत. दुसरा अध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.